ही अनोखी गाठ. लेखिका स्नेहलता गाडे. भाग 5. द ग्रेट रॉयल पॅलेस. आता चक्रा वाढवाव्या लागणार. बायको आहे आपली तिथं. ए पवार, लग्न करेल तर तिच्याशीच. जाम आवडली बघ आपल्याला. इन्स्पेक्टर त्यांच्या घराकडे पाहत आपल्या ओठांवरून जीभ फिरवत बोलत होता. दुसऱ्याच दिवशी तिला चक्क 5 मिनिट उशीर झाला होता. माया आणि ती धावत पळतच गेटमधून आत येत होत्या. सकाळचा गोंधळ इतका होता की कामं पण उशिरा झाली. हा जॉब गेला तर पुन्हा तिच्या नशिबी तेच टोमणे आणि किटकिट असणार म्हणूनच देवाचा धावा करत ती आत येत होती. आपल्याच विचारात असलेली ती चुकून सर्वंट गेट ऐवजी VIP गेटने आत शिरली. आरू, माया आवाज देत होती की ती तोपर्यंत आत गेली होती. मर गई, टाटा, बाय, सी यू. माया घाबरून तिलाच पाहत बोलत होती. पण जशी सिक्युरिटीने शिटी वाजवली तशी पुन्हा ती आपल्या गेटमधून आत पळाली. आरोहीला फक्त रागाने लाल झालेली मिस एलिना दिसत होती. रामराम करतच आत येत होती. तिच्याच विचारात असलेली आरोही पुढे चालणाऱ्या त्याला धडकली होती. आजूबाजूला असलेले ते हट्टेकट्टे बाउन्सर्स काही तिला दिसले नाही. ते तिला पकडणार त्याच्या आधीच ती जाऊन त्याला धडकणार की तो फोनवर बोलत अगदी रुबाबात चालत जाणाऱ्या त्याने लगेच स्वतःला टर्न केलं आणि तिला पकडलं. ती अगदी जवळ आली तेव्हाच तो अलर्ट झाला होता. ती धडकणार त्या आधीच तो बाजूला झाला आणि तिच्या हाताला धरून होल्ड करून रागाने तिलाच पाहत होता. तो बिचारा जीव आधीच घाबरून अर्धा झाला होता. त्यात ना उभी होती ना पडली होती. त्याच्या हाताने पकडल्याने अधांतरी तरंगत होती सध्या. पडणार या भीतीने तिने आधीच डोळे बंद करून घेतले होते. हाय, पुन्हा त्या बंद पापण्या, तोच चेहरा, तिचे नाजूक ओठ आणि तोच तीळ. कालपासून जिच्यासाठी तो झुरत होता तोच आपला त्रिलोक आता सरळ तिच्या समोर उभा होता. उभाच नव्हता तर तिचा हात हातात धरून तिलाच एकटक पाहत होता. चेहऱ्यावर असलेले रागीट भाव बदलले जरी होते तरी पण चेहऱ्यावरची रेषही त्याने हलू दिली नाही. सगळ्यांसमोर असं एक्सप्रेस व्हायची सवय नव्हतीच त्याला. त्याचे गार्ड्स लगेच तिला पकडायला पुढे सरसावले पण त्याने आधीच नजर वर करून त्यांना दूर राहायचा इशारा केला. जॉन पुन्हा रात्रीची ती मुलगी पाहून शॉक झाला. म्हणजे या माणसाने गेले 2 तास पूर्ण वर्सोवाची कुंडली त्याला काढायला लावली होती आणि जिच्यासाठी हा सगळा व्याप होता ती तर त्याच्याच हॉटेलमध्ये होती. आधी माहीत असतं तर सकाळीच त्याने आपल्या बॉसला इथे आणलं असतं. निदान त्याच्या मेंदूला आराम मिळाला असता. पण आता काही झालं तरी असा रोमॅन्टिक सीन तो सोडणार नव्हता. आरोहीने घाबरून त्याचा हात अजून घट्ट पकडला होता. तिच्या त्या नाजूक हातांच्या स्पर्शाने त्याला अजूनच छान वाटत होतं. आरोहीने लगेच डोळे उघडून पाहिलं, समोर पाहिलं आणि पाहतच राहिली. घारे डोळे, नाक तरतरीत, हलके लालसर ओठ, गोरा रंग, दिसायला एकदम हिरो वाटत होता. त्याची विकेट तर तिच्या त्या खोल गहिऱ्या तपकिरी डोळ्यांना पाहूनच गेली होती. खूप बोलके वाटले त्याला ते डोळे. एकटक त्यालाच पाहत होती तर त्याला आज दिसण्याचा अजूनच गर्व वाटला. कोणाला कळणार नाही असे ओठ रुंदावत हसलाही होता तो. सॉरी, ती पटकन नीट उभी राहत त्याच्या हातातून हात सोडवत बोलली. इतक्या वेळ हातांना खूप आराम मिळाला होता. अचानक तिच्या दूर जाण्याने मन लगेच खट्टू झालं. असं एका मुलीला जास्त वेळ पाहत नव्हता राहू शकत तो. म्हणून काहीच न बोलता
लगेच झपझप पावलं उचलत निघून गेला. सगळेच त्यांना पाहत होते म्हणून जास्त ड्रामा क्रिएट करून त्याला आपली इमेज नव्हती खराब करायची. ती मात्र नजर वर करून त्याला पाहणार त्याआधीच कोणीतरी तिला ओढलं. अक्कल आहे की विकून खाल्ली? बाई, धडकायचं होतं तर मला धडकायचं, त्या एलिनाला जाऊन धडकायचं. पण खुद्द हॉटेल मालक द ग्रेट त्रिलोक अग्निहोत्री याला जाऊन धडकायला कोणी सांगितलं होतं तुला? माया वैतागून बोलत होती. आधीच तिचं ते बंधुप्रेम ऐकून वैतागली होती. कांड तो करणार आणि डिस्टर्ब ही होणार हे आधीच तिला पटत नव्हतं. आता हे असं झालं म्हणजे जॉब गेलाच म्हणून समजला म्हणून राग आरोहीवर काढत होती. हे यू, डोंट यू वॉन्ट टू वॉक? एलिनाचा चिडका आणि हळू आवाज कानावर पडला आणि दोघी पळतच आपल्या कामावर गेल्या. सगळीकडे आज आरोहीची चर्चा सुरू होती. ज्याच्या समोर नजरेला नजर देऊन उभं राहायला कोणाची हिंमत होत नव्हती त्याच्या डोळ्यात डोळे घालून ही त्यालाच पाहत होती. हे आरोही, लक्षात ठेव, इथे काम करायचं असेल तर गार्डनमध्ये फिरते तसं फिरायचं नाही. तुला माहीत आहे का कोण होते ते? आपल्या हॉटेलचे ओनर द ग्रेट त्रिलोक अग्निहोत्री. तू त्यांनाच धक्का द्यायला निघाली होती. ओ गॉड, किती मूर्ख आहेस. इथून पुढे अशी केअरलेस वागली ना तर सरळ बाहेर फेकून देईल. एलिना बरीच बडबडत होती आणि आपली आरोही गप्प उभी राहून ऐकत होती. गरज माणसाला सहन करायची ताकद देते. मनात तर खूप चिडली होती. आरोही शांत वाटत असली तरी मनात भूकंप आला होता. धक्काच लागणार होता ना, डोक्यात दगड थोडी ना घालणार होते. असेल कोणी मोठा पैसेवाला, पण आपल्यासारखेच 2 हात 2 पाय 1 डोकं आहे ना, की 10 तोंडाचा रावण आहे. उगाच तांडव करत बसली ही म्हातारी. मनातच एलिनाला शिव्या घालत होती. बोलून झालं तशी ती निघून गेली. आज आरोही प्रत्यक्ष मसाजला सुरुवात करणार होती. कालच त्यांना हवे ते प्रशिक्षण देण्यात आले होते. कपडे चेंज करून ती आपल्या कामासाठी सज्ज झाली. माया तर सगळंच निरखून पाहत होती. सगळंच कसं क्लासी होतं. इथे आता आरोहीच्या डोक्यातून तो कधीच निघून गेला होता, पण तिथे त्याच्या खुशीचा ठिकाणा नव्हता. कालपासून जिच्या त्या उघड्या डोळ्यांना पाहायला तो तरसला होता, आज चक्क ती त्याच्या अगदी जवळ होती. त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला पाहत होती. किती निरागस आणि बोलके डोळे आहेत तिचे. तिची ती बारीक नजर त्याच्या हृदयाच्या आरपार गेली होती. हृदय आज त्याच्या नेहमीच्या स्पीडपेक्षा जरा जास्तच धावत होतं. खूप काही आत घडत होतं, पण त्याने कोणालाच ते कळू दिलं नाही. आपल्या केबिनमध्ये येऊन आधी त्याने आपली टाय लूज केली आणि निवांत खुर्चीला डोकं टेकवून बसला. खळखळून हसायचं होतं, पण ते काही त्याच्या तत्वात बसत नव्हतं, म्हणून हळूच गालात हसत होता. पण नाही, त्याला हसायला बंदीच होती. हसूच शकत नव्हता. त्याने ठरवलं तरी त्याला कोणी हसू देणार नव्हतं. आताच कुठे ओठांचा कोपरा रुंदावला असेल की लगेच दारावर नॉक झालं. कम इन. मनात नसताना पुन्हा आपल्या मूळ रूपात आला आणि नीट बसत त्याने आवाज दिला. बॉस, दॅट गर्ल इज हिअर. मी तिला पाहिलं. जॉन आपल्या अर्ध इंग्लिश आणि अर्ध नुकताच शिकत असलेल्या मराठीमध्ये बोलतो. ह्याने पाहिलं आणि त्याने काय डोळे बंद केले होते का? मूर्ख त्यालाच सांगत होता की ती मुलगी इथेच आहे. तिची सगळी माहिती मला 10 मिनिटमध्ये माझ्या टेबलवर हवी आहे. ती इथे काय करते हे मला जाणून घ्यायचं आहे. त्याने नजर वर न करताच
जॉनला कामाला लावलं. 10 मिनिट तर त्याला खूप जास्त वाटत होते, पण यात जॉनची कसरत होणार याचं काय? पण नाही. त्याने आपल्या लॅपटॉपवर CCTV फुटेज ओपन करून मगाशी घडलेलं पुन्हा पाहायला सुरुवात केली. मनात असताना जास्त वेळ तिला पाहू शकत नव्हता, पण आता हवं तितकं आणि हवं तेव्हा तिला तो पाहणार होता. तो गेल्यानंतर ती स्पा सेक्शनकडे गेलेली पाहिलं त्याने. म्हणून आता आतुर होऊन त्याने स्पामधील रिसेप्शन आणि स्टाफमधला कॅमेरा ऑन केला. त्याच्याकडे सगळे ॲक्सेस होते. फक्त कस्टमरची प्रायव्हसी लक्षात घेता आतील फुटेज तो कधीच चेक करत नव्हता. कायद्याच्या बाहेरचं काम करत होता. स्पासोबतच तो त्याच्या काही खास ग्राहकांना त्यांना हव्या असलेल्या खास सोयी पण उपलब्ध करून देत होता. त्यासाठी त्यांची माहिती गुप्त ठेवणं गरजेचं होतं. आता त्याची नजर तिलाच शोधत होती. गुडघ्याच्या वर असलेला ब्लॅक स्कर्ट आणि वरती व्हाईट शर्ट होता. केस व्यवस्थित वर बांधले होते. चेहऱ्यावर फक्त लिपस्टिक सोडली तर काहीच नव्हतं. एक हात टेबलवर ठेवून दुसरा हात हनुवटीजवळ ठेवून तिलाच एकटक पाहत होता. ती उभी होती तरी बरीच अस्वस्थ वाटत होती. एका हाताने तो स्कर्ट खाली ओढायचं काम सुरू होतं. हसूच आले त्याला तिच्या अशा वागण्याचं. थोड्या वेळापूर्वी साध्या पंजाबी सूटमध्ये होती तर वेगळीच वाटत होती आणि आताही एकदम हॉट वाटली त्याला. कस्टमर तिला पाहून आत जात होते. हायफाय पब्लिक येत असल्याने सगळ्यांचं वागणं एकदम फ्री होतं. त्याची नजर अजूनही तिच्यावर खिळली होती. एकाने एलिनाकडे पाहून आरोहीकडे बोट दाखवलं. बहुतेक त्याला तिच्याच हातून स्पा करून घ्यायचा होता. बराच पैसेवाला व्यक्ती वाटत होता, पण त्याची ती नजर पाहून इकडे त्रिलोकच्या भुवया उंचावल्या. हातची मूठ घट्ट झाली. तिला पाहता क्षणीच वेगळी भावना डोकं वर काढू पाहत होती. नक्की काय होतं कळत नव्हतं. त्याच्या इथे असंच काम केलं जात होतं. कोणाला कोणत्या गोष्टीसाठी फोर्स केला जात नव्हता. काम जसं असेल तसे पैसे मिळत होते. ग्राहकांना खुश करणाऱ्या मुली वेगळ्या होत्या आणि फक्त मसाज करून देणाऱ्या वेगळ्या. आताही आरोहीला फक्त मसाज करायची होती, तरी देखील त्याला उगाच बेचैन वाटू लागलं. तिच्या त्या नाजूक हातांचा स्पर्श अजूनही त्याच्या हातावर जाणवला. हॅलो जॉन, कोणत्याही मुलीला जेंट स्पाची परमिशन देऊ नको. त्यासाठी आपले वेल ट्रेन बॉईज आहेत. जर कस्टमरला नसेल जमत तर त्यांना सरळ जायला सांग. ओके? झालं. लगेच जॉनवर पुन्हा नवीन जबाबदारी टाकली त्याने. आता फक्त आरोहीसाठी नियम बदलला तर त्यालाच आवडलं नसतं. कितीही केली तरी ती त्याचा स्टाफ होती आणि त्याचे स्टाफसाठी सगळे नियम सारखेच होते. इकडे एलिनाचा फोन वाजला आणि तिने बोलून आता त्या कस्टमरला सांगत असलेलं दिसत होतं. तो आर्ग्यू करून शेवटी निघून गेला आणि इकडे याचा जीव भांड्यात पडला. बॉस, अर्धी मान आत घेत जॉनने आवाज दिला. त्याने लगेच लॅपटॉप बंद करत त्याच्याकडे रोखून पाहिलं. हा नेहमीच चुकीच्या वेळी येत होता, म्हणून सध्या त्याचा जीव घ्यावा वाटत होता. पण त्याने आरोहीची कुंडली आणली होती हे जाणून होता, म्हणून मनात नसताना त्याला आत यायची परवानगी दिली. आरोही महेश पाठक, राहणार वर्सोवा. नुकतंच ग्रॅज्युएशन झालं आहे. नोकरीची गरज होती म्हणून कालच जॉईन झाली आहे. घरी आई वडील. जॉन आता तिच्या घरच्याबद्दल सांगणार की त्याने हात दाखवून त्याला थांबवलं. I am not interested in her family. Call her here now. I will talk to her. त्याने आपली बोटे एकमेकांत गुंफून जॉनला सांगितलं. But boss, we are going to the meeting now. Then जॉन त्याला आताच असलेल्या त्याच्या खास मीटिंगबद्दल
आठवण करून देत बोलला. कॅन्सल द मीटिंग. माझ्या दुपारपर्यंतच्या सगळ्या मीटिंग रिशेड्यूल कर. त्याने अगदी बेफिकीरपणे सांगितलं. आता त्याला कामात लक्ष लागणार नव्हतं, म्हणून उगाच वेळ वाया घालवणार नव्हता. उलट तो वेळ तो चांगल्या कामात इन्व्हेस्ट करणार होता. जॉन बिचारा आता काही बोलणार तर सरळ ढगात पोहोचणार होता, म्हणून काहीच न बोलता त्याच्या बोलण्यावर मान हलवत बाहेर निघून गेला. एलिनाला कॉल करून त्याने आरोहीला पाठवण्याचा निरोप सांगितला. आरोहीला तर धडकीच भरली होती. आता नक्की काय होईल हा विचार करून तिला टेन्शन आले होते. सकाळी चुकून झालेल्या गोष्टीसाठी तो आपल्याला कामावरून काढून टाकेल का असा विचार मनात आला. पण नाही, तिला जॉबची गरज होती. इतक्या चांगल्या पगाराची नोकरी लगेच मिळणं शक्य नव्हतं, म्हणून काहीही करून तिला जॉबसाठी त्याला विनंती करावी लागणार होती. माफी मागणार होती ती त्याची. मनातच त्याला काय आणि कसं बोलायचं याची उजळणी सुरू होती. माया आता आपल्या बोटांची नखं खात इकडून तिकडे फिरत होती. आग लागो त्या तुझ्या भावाला आणि त्या कैकेयी आईला. सगळ्या दिवसाची वाट लावली. मी तर म्हणते खाल्ले असते 4 रट्टे तर कुठं बिघडणार होतं. आली असती ना कामाला वेळेत तर हे सगळं घडलं नसतं. पण नाही, त्याचं तोंड पाहून अजून चांगलं काय घडणार होतं. माया तिच्या आई आणि भावाचा उद्धार करत होती. स्टॉप माया, जाऊन येते मी. काळजी करू नको. मी सॉरी बोलते त्यांना. हवं तर पाय पकडते, पण नोकरीसाठी प्रयत्न करेल. आरोही जायला निघाले. एलिनाने आधीच ती एकटी जाणार म्हणून सांगितलं होतं आणि मायाला कामाला लावलं होतं. ये गलिया ये चौबारा, यहाँ आना न दोबारा. ये गलिया ये चौबारा, यहाँ आना न दोबारा. अब हम तो भये परदेसी, के तेरा यहाँ कोई नहीं, के तेरा यहाँ कोई नहीं. मायाने तिच्या गळ्यात पडून रडतच बेसुऱ्या आवाजात गाणं म्हणायला सुरुवात केली. माया! एलिना जोरात ओरडली तशी ती डोळे पुसत पळाली. आरोहीने मोठा श्वास घेतला आणि तिला सांगितलं त्या ठिकाणी जायला निघाली. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. आता त्या बंद केबिनमध्ये नक्की काय घडणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ही अनोखी गाठ. कथा आवडत असेल तर नक्कीच लाईक करून कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.